पुरवण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। आज 10वीचा मराठीचा पेपर होता आणि या मराठीच्या पहिल्याच पेपरला केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी झाल्याचं पाहायला मिळालं। जालन्यातील तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे। मंठा तालुक्यातील तळणी इथल्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ही घटना समोर आली आहे। 10वीचा आज पहिलाच पेपर असून कॉपी देण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली आणि ही गर्दी पाहून पोलीसही हतबल झाले। त्यामुळे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळतंय। ते केवळ जालनाच नव्हे तर येवल्यात देखील कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं। अंदरसूल शाळेच्या केंद्रावर काही तरुण बाहेरून कॉपी पुरवण्यासाठी धडपड करत होते। मराठीच्या पहिल्याच पेपरला केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची गर्दी झालेली पाहायला मिळाली। मीडियाचे कॅमेरे पाहताच या तरुणांनी धूम ठोकली। महत्त्वाची बाब म्हणजे या केंद्रावर पोलिसांचा कुठेही बंदोबस्त दिसून आलेला नसल्यानं परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींची नव्हे तर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी झाल्याचं दिसून आलं। तर तुमचा असा प्रश्न असेल की बापू खरंच हे घडतंय का? तर हे घडतंय। जळगावमध्ये देखील 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। जळगाव शहरातील अनेक 10वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपी बहाद्दारांकडून विद्यार्थ्यांना सर्रास कॉप्या पुरवल्या गेल्या आणि एकीकडे कॉपीमुक्त अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सतर्क असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला। मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना पहिल्याच पेपरला सर्रास कॉपी पुरवल्या गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10वीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी शाळेनं अनोखी शक्कल लढवली आहे। पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तरमधील शाहू महाविद्यालयानं शाळेच्या चारही बाजूनं मोठी चर खोदली। शाळेतील खिडकीतून कोणी कॉपी टाकू नये यासाठी ही चर खोदण्यात आली आहे। त्यामुळे ही चर खोदल्यामुळे ही चर पार करून खिडकीपर्यंत कॉपी पुरवण्यासाठी येणं हे खरं तर कॉपी बहाद्दारांना अशक्य झालेलं आहे। एकतर या चरीत माणूस पडणार, नाहीतर ते चढून वरती जाणं म्हणजे कठीण आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिक्षक आमदार यांच्याकडून 12वी परीक्षा केंद्रात जाऊन फोटो सेशन करण्यात आलं। पेपर चालू असताना भेट देत फोटो काढल्यानं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत नसेल का, हा प्रश्न विक्रम काळे यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। विक्रम काळे यांनी 12वी परीक्षा केंद्रावर पाहणी करत फोटो काढलेले आहेत। विक्रम काळे हे अजित पवार गटाचे शिक्षक गटाचे आमदार आहेत। राज्य सरकार कॉपीमुक्त अभियान राबवण्यात व्यस्त असताना सरकारी आमदारांनी केलेले फोटो सेशन या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलाय। कॉपीमुक्त अभियान परीक्षा केंद्रावर मोबाईलचं इलेक्ट्रॉनिक गॅझेटला बंदी असते आणि विक्रम काळेंना देखील ती बंदी लागू आहे, पण ती त्यांना नाही का, हे या सगळ्या प्रकरणावरनं आता पुढे आल्याचं आपण पाहतोय। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। बालाजी, विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावं तर मोबाईल नको, कॅल्क्युलेटर नको, घड्याळ नको, काहीच नको, पण मग अशा वेळी एक आमदार तिथे जातात, कॅमेरा घेऊन जातात आणि फोटो काढतात, याला काय नेमकं म्हणायचं? विशाल, खरंच दुर्दैवी प्रकार म्हणावा लागेल। ज्यांच्या ह्याच्यावरती खांद्यावरती शिक्षणाची किंवा सक्षम सदृढ करण्याची जबाबदारी आहे, तेच आमदार कुठेतरी नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत। विक्रम काळेंनी ह्यांच्या स्वतः सोशल मीडियावरती फेसबुक असेल किंवा इतर माध्यमांवरती पोस्ट केले फोटो आहेत। त्यांनी 12वीच्या ज्या पार 40 गाव असेल, परभणी असेल किंवा बीड जिल्हा असेल, धाराशिव असेल, इतर सोलापूर असेल, या ठिकाणी 12वीच्या परीक्षा केंद्रा ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत त्यांनी। आणि त्याच्यानंतरच्या 12वीच्या सध्या परीक्षा सुरू आहेत, त्यात त्यांनी फोटो पोस्ट केले। विशाल, एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो। विक्रम काळे बोर्डाचे सदस्य आहेत असं त्यांच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यांनी सदस्य असावं, त्यांनी पाहणी करावं, आपण इतपत मान्य करू शकतो। मात्र त्याच्या आधीमध्ये जाऊन जे नियम आहेत, फोटो काढू नये किंवा मोबाईल घेऊन जाऊ नये, हे विक्रम काळेंना नियम लागू नाहीत का? मग ज्यावेळी विक्रम काळे हे फोटो काढतात,
त्यावेळी तिथे विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होत नाही का? मग ते झाल्याचं त्याला जबाबदार कोण? हे त्यांना काही नियम आहेत का? एकीकडे राज्य सरकार कॉफीमुक्त अभियानाच्या नावाखाली वेगवेगळे अभियान राबवत आहे. मात्र हेच जर विक्रम काळेसारखे शिक्षक आमदार आपल्या प्रसिद्धीसाठी जर अशा पद्धतीने वागत असेल तर याला जबाबदार कोण? आणि या विद्यार्थ्यांचं जर काही त्या निमित्तानं डिस्टर्ब होऊन काही नुकसान झालं असेल तर त्याला जबाबदार कोण? हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. विक्रम काळे हे धाराशिव जिल्ह्यातले आहेत. प्रामुख्याने शिक्षक आमदार म्हणून ते संभाजीनगरच्या या परिक्षेत्रातून निवडून येतात. सलग 3 वेळा ते आमदार झाले. 3 ते 4 वेळा त्यांचे वडीलही आमदार होते. मात्र त्यांच्याकडून ज्या शिक्षणाची सदोड करण्याची जबाबदारी असते त्यांच्याकडूनच असे जर नियम तुडवले जात असतील पायदळी तर त्याला नेमकी त्यांच्यावर कोण कारवाई करणार हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं विशाल उपस्थित राहतोय. पण याविषयी विक्रम काळेंकडनं काय प्रतिक्रिया मिळू शकली का? विशाल, आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला. त्यांचा फोन जो आहे तो सध्या लागत नाहीये. ते दौऱ्यावरती आहेत असं कळलं. सकाळी त्यांचा धाराशिव जिल्ह्यात प्रोग्राम होता. त्याच्याही फोटो त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेले आहेत. पण ज्या पद्धतीनं आपण बघतो 10वी असेल किंवा 12वी असेल या परीक्षा जीवनातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा म्हणून पाहिलं जातं आणि राज्य सरकारही त्याकडे विशेष शिक्षण विभाग विशेषतः त्याकडे लक्ष देऊन या परीक्षा कशा चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या जातील. आज जेणेकरून आज 10वीच्या पेपरवरती ज्या सगळ्या कॉफी मुक्त अभियानाचा बोजोरा उडवल्याचं काही चित्र मिळालं. मात्र ज्या ठिकाणी असा बोजोरा उडतो ज्या ठिकाणी